तू शुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस. लोक अकारण दुःखाकडे धावतायत. यांच्याकरता कृष्ण ज्ञान सांगतायत. गहन दुःख कालसर्पांचे हे जनांना कळत नाही. काल म्हणजे काय नि त्याचे विष म्हणजे काय. बालक असताना बालकांना स्त्री पुरुष भेद कळत नाही. वयात आल्यावर तो कळतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी झाल्या कारण काय तर काल पालटला. लोक आणखी आणखी विषयात अडकून विषयाचाच अनुभव घेत आहेत. त्यांना अंतर्यामी चित समाधान मुळीच नाही. उद्धव म्हणतोय, हे कृष्णा, हा काळाचा धर्म तुझ्या वाचून कळत नाही. मी सुखी आहे, मला दुःख नाही असा अनुभव कुठल्याही संसाराचा नाही. याचे कारण त्याने काळधर्म ओळखलेला नाही. म्हणजे तुम्ही संसाराचा त्याग हे सोडणे ते सोडणे करू नका, फक्त काळ ओळखा. हे ऐका फक्त. ऐकल्यावर उपाय करायला जाऊ नका. ऐकलेले ध्यानात ठेवा आणि सहजावस्थेत राहा. हे ऐकल्याचा परिणाम तुम्हाला यथार्थ होणार आहे. हे ऐकणारे देहासारखे, प्राणासारखे, मनासारखे नाही हे कळेल. तुम्हाला बरे वाटेल असे मी सांगत नाही, जसे आहे तसेच सांगतो. हे तुम्हाला तुमचे दर्शन होईपर्यंत कडू, आंबट, तुरट लागेल. याला महाकारण काय झाले आहे तर देहाचा अनुभव. उमललेला मानव म्हणजे देव. पूर्वपक्षात सांगितल्याप्रमाणे देह व देहाचे नाव याशिवाय तू आहेस. काया नाम आपण नव्हे, तरी आपण प्रत्यक्ष आहेस आहे हे ध्यानात धरून ठेव. देह असताना देहातील चैतन्य आपण आहोत हे ध्यानात धर. चार देह वर्णन केलेले आहे. स्थूल देह, सूक्ष्म मन, कारण जीव, महाकारण आत्मा. महाकारण देहाचे ज्याला ज्ञान झाले त्या महाकारण देहाचा स्पर्शही नाही याचा जाणता एखादाच असतो. महाकारण देहाचे कौतुक तू जाणलेले नाहीस म्हणून अंतःकाळी मरणाचे भय आहे. वास्तविक मरण भयाचेच आहे. महाकारण देह जरी तो त्याचा तुला स्पर्शही नाही, तू त्या वेगळा आहेस. ऐकलेले ध्यानात ठेवून ती धारणा धरून राहा. काही करू नकोस. तू शुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस. कोणत्याही देहाचा तुला अनुभव नव्हता, पुढे असणार नाही. पण प्राप्त देह हेच माझे रूप या धारणेने तू जिवंत आहेस. पण तो हंगाम आहे. कोणताही अनुभव बदलणारा असतो, तो पाहुण्यासारखा असतो. अवस्थात्रय तुम्ही लक्षात ठेवा. आपण असल्याचे ज्ञान जाग झोप यासहित आहे. जाग झोप नसताना हा पाहुणा आहे काय. माझे जिवंत मरण हा लाभ फार झाला. जिवंत असतानाच मी स्त्री वा पुरुष ही कल्पना केली. केवळ साक्षी, पण साक्षी म्हणून वय नाही, काळा नाही, गोरा नाही, लहान नाही, मोठा नाही. महाकारणाच्या पलीकडे उजेड नाही, कालोख नाही, केवळ परमात्मा स्थिती. हे जमण्यासाठी जयगुरु करा किंवा महाभाग्याने तुम्हाला ते महावाक्य मिळाले असेल तर त्याचे झोपेपर्यंत पठण चालू ठेवा. तुम्ही असल्याचे ज्ञान ही आत बाहेर दृश्यरूप असलेली दुर्बीण आहे. मग तिला दृश्य म्हणा किंवा सृष्टी म्हणा. दुर्बीण म्हणजे दुर्बिणीने पाहणारा नव्हे. तुमच्या मनात वलयामागून वलये निघतायत. इकडे व्यवहाराची, तिकडे चैतन्याच्या क्रियाशक्तीची. आत्मज्ञान नसतानाचे वैराग्य म्हणजे चवताळलेला अहंकार. जोपर्यंत कल्याण होणार आहे ही कल्पना आहे तोपर्यंत स्वभावातून तुम्ही मोकळे होणार नाही. वास्तविक तुम्ही स्वभावातीत आहात. स्वभाव ज्याने जाणला तो स्वभावातीत. तुमची जशी जशी स्वतःची खाजगी पवित्रता वाढत जाते तसे आशा वासना राहणार नाहीत. ज्याला तृप्ती आहे त्याला वासना नाही. आशा, इच्छा, वासना हे विषय आणि काळ हे एकच. ऐकल्याप्रमाणे स्वभावाला ओळखा. स्वभावाशिवाय आपण होतो, आहोत, असणार. नाहीतर काळाचे भय जाणार नाही. हे सोपे करण्याकरता जयगुरु तरी करा. त्याने मरणाचे भय तुम्हाला कळणारही नाही. गहन दुःख